नमस्कार. जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे. आज रव्याची चकली करणार आहे मी. स्पेशल रव्याची चकली आहे. त्यात काहीही मिक्स नाही. साध्या आणि सोप्या पद्धतीनं कुरकुरीत आणि खमंग एकदम. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खाणारे. चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ते पण बघूया झटपटीत. सगळ्यात आधी ना चकली करायची तर सगळ्यात आधी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी. हे बघा ह्याच वाटीनं 2 वाटी मी तांदळाचं पीठ घेणार आहे. 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे चाळून घ्यायचं आहे. आता 1 वाटी बेसनचं पीठ घेणार आहे. 2 वाटी तांदळाच्या पिठासाठी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. खायला असली मस्त होते ना ही चकली. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. चांगलं असं चाळून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये काय साहित्य टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ, जास्त बी नाही बरं का, चवीपुरतं टाका नाही तर खारट होईल. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, छोटा आहे बरं का 1 चमचा, थोडंसं तीळ, 1 ते 2 चमचा खायचं इतपतच तीळ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. 1 चमचा लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीनुसार टाका, कमी जास्त. आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाला लागलं पाहिजे असं सगळं मिक्स झालं पाहिजे. चांगलं असं मिक्स केलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया. तेल गरम करून घेते थोडंसं. बघा खायचा पोहे आहे ना चमचे, मी 2 चमचे इतपत मी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, कडकडीत असं गरम. बघा धूर निघेपर्यंत मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता हे तेल टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ ह्याच्यावर टाकायचं आहे आणि लगी हाताने हे करू नका ना तर पोळेल. तुम्ही चमच्याच्या साह्यानं पण हे करू शकताय. थोडंसं आता थंड झालेलं आहे. मी हाताने याला मिक्स करून घेते. खायचं 2 चमचे असतात ना मोठे, ते तेलाचे, ते तेल घ्यायचं आहे त्या चमच्याने बरं का. जास्त बी मोहन नाही टाकायचं, नाही तर मग तेलकट होते, ते सुटते मग तेलात. सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे तेल. उन्हाळा लागलाय ना, ते काही खाऊ वाटत नाही. मग चहासोबत एनर्जी तर लागते ना, त्यासाठी मी चहासोबत खाण्यासाठीच ही चकल्या केलेल्या आहेत. 4 वाजता भूक लागते ना, मग चहासोबत काय तर असावं लागतं खायला, त्यासाठी मी चकल्या करून ठेवते. उन्हाळ्यामुळं कसं जेवण जात नाही, काहीही खाऊ वाटत नाही, मग एनर्जी तर पाहिजे ना, त्यासाठी मी ही चकल्या तयार करायला लागले. आणि झटपटीत अशा होणार बरं का, जास्त वेळ बी नाही लागणार याला. किती साध्या आणि सोप्या पद्धतीनं, काय याला भाजणी नाही, काय नाही काय नाही, मग खायला काय टेस्ट लागते, लय भारी. हे बघा मी सगळं तेल याला चोळून घेतलेलं आहे. किती मस्त आहे बघा, आहे का, मुटका होतं. आता ही गरम पाणी घेतलेलं आहे बरं का करून. आता गरम पाणी काय करायचं माहिती आहे का, थोडं थोडं टाकायचं. हाताला सोसवेल इतकंच गरम पाणी करायचं बरं का, जास्त उगाच गरम पाणी नाही करायचं घे म्हणून. हे बघा गरम पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं. आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसं मळायचं. अहो लय साध्या आणि सोपे आहे त्या, तुम्ही एकदा करून बघा. खुसखुशीत अशा होते खायला पण. पाणी जरा बेतानच टाकायचं बरं का. बघा अशा पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे पीठ. आता हे झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं. हे बघा पीठ मळून ठेवलं होतं, 10-15 मिनटं झालेलं आहे. चांगलं असं पीठ झालेलं आहे मऊसूद. आता काय करायचं, यातलं थोडंसं घ्यायचं आणि चांगलं असं मळून घ्यायचं. जर घट झालं असलं ना पीठ, तर ह्याला काय करा, थोडं पाणी लावून ना, गरम पाणी बरं का, गरम पाणी लावून असं मळून घ्या. आता मला काय पिठाला पाणी लावायची काही गरज नाही वाटली, म्हणजे हाय लोण्यावानी. हे बघा आता हे असं गोळा करते.
हे बघा साच्यात टाकण्याआधी ना तर साच्याला मी सगळं तेल लावून घेतलेलं आहे पहिल्यांदा, म्हणजे काय माहिती आहे का ती चिटकत नाही ना. हे बघा अजून थोडंसं टाकते, असं मळूनच टाकायचं. बघा अशा पद्धतीनं लावून घ्यायचं, फिट लावायचं. तुम्ही डायरेक्ट असं तेलात सोडल्या तरी पण चालते, खाली तुम्हाला कागदावरती पण हे करायचं असलं तरी पण तुम्ही करू शकताय. आता मी इथंच गोल ही करणार आहे, ते शेव पाडणार आहे. हे किती मस्त असं आलेलं आहे का. समद्या अशाच करून घ्यायचे त्या. मी छोटे छोटे आकार केलेले आहेत ते बरं का. तुम्हाला जरी मोठे आकार करायचे असले तरी पण चालेल. हे बघा मी तेल गरम करत ठेवलं होतं पहिल्यांदाच. जास्त फुल नाही करायचा, गरम करून गॅस कमी करायचा. साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे बघा, मस्त अशा होते ते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. लगे टाकल्या ही करायचं नाही, हलवायचं नाही बिलकुल त्याला. एक 5 मिनिटांनी त्याला म्हणजे उलट पालट करायचं. चहा सोबत खायला नसल्या मस्त लागतात ना, लय भारी लागते ते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. दिवाळीतच करावं म्हणून काय नेम नाही, आपल्याला जेव्हा खावं वाटेल, आपल्या मुलांना खावं वाटेल तेव्हा करायच्या. ते बघा आता हे पलटून घ्यायचं. म्हणजे काय माहिती आहे का, थोडे वेळ तेलात टाकले ना लगे पलटायच्या नाही, त्यानंतर मोडते त्या. त्यामुळं थोडंसं थांबायचं 5 मिनटं, मग कडक होते त्या. आणि कमी गॅसवरच तळायच्या. हाय गॅसवर तळू नका ना, त्यात तेल राहील आणि ती खुसखुशीत बी नाही होणार आणि काहीच नाही. त्यामुळं कमी गॅसवरच तळा. वेळ लागतो तळायला, पण तसेच कडक राहते ते 8-15 दिवस ठेवल्या तर. नाहीतर काय होतं, हाय गॅसवर तळलं का परत नंतर ना संध्याकाळपर्यंत त्याच्या खाली तेल सगळं साठून राहतं. सारखं सारखं पलटायचं नाही बरं का, 2 ते 3 वेळाच पलटायचं. हे बघा असं तेल ना असं बुडबुड्या ह्याच्या का नाही, ते कमी झाले का नाही, म्हणजे ते चांगले अशा कडक झालेले त्या तळून घेतलेले त्या. आता ही काढून घेऊया. हे बघा चकल्या तयार आहेत त्या. या मग खायला चहा सोबत. तुम्हाला कशा वाटल्या ही मला कमेंट करून जरूर सांगा. हे बघा तेलकट नाही काय नाही, बघा काटेदार आहेत. हे बघा, हे बघा खायला मस्त असे झालेत, खुसखुशीत एकदम झालेले आहेत. हे बघा, हे का, हे बघा या मग खायला.